नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आयटी शेख सर या आपल्या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजचा व्हिडिओ आणण्यामागचा उद्देश म्हणजे खूप सारे विद्यार्थ्यांनी आपल्याला कमेंट केलेले आहेत, मेसेजही या ठिकाणी करतात। तो प्रश्न म्हणजे पेमेंट जमा झालेली आहे तरी सुद्धा क्लेम स्टेटस अजूनही पेंडिंग दाखवतं, तर आम्ही काय करायला पाहिजे, याचा नेमका अर्थ काय होणार आहे, तर जाणून घेऊया याच डिटेल्स विषयी। मित्रांनो, आजचा व्हिडिओ फक्त ज्यांची पेमेंट जमा झालेली आहे आणि क्लेम स्टेटस पेंडिंग दाखवतं त्यांच्यासाठी आहे। ज्यांचे पेमेंट येणं बाकी आहे त्यांनी काय करायला पाहिजे, पेमेंट कधी येणार आहे याचा ऑलरेडी डिटेल व्हिडिओ मी बनवलेला आहे। ज्या छोट्या मोठ्या प्रश्नावर काय करायला पाहिजे संपूर्ण डिटेल्स मध्ये व्हिडिओ आपण बनवलेली आहे। तुम्ही चॅनल व्हिडिओ लिस्ट चेक करा, तुम्हाला संपूर्ण माहिती आणि अपडेट मिळून जाईल। आजचा जो व्हिडिओ आहे फक्त आणि फक्त ज्यांची पेमेंट जमा झाली आहे त्यांच्यासाठीच आहे। तर पहा, या ठिकाणी जर बघितलं आपण तर पोर्टलला जसे व्हिजिट करता आपण, तर बघा मागे एक व्हिडिओ मी बनवला होता की या पैसे किती जमा झालेले आहे, ते 152 कोटीच्या जवळपास या ठिकाणी पेमेंट डिस्ट्रीब्यूट झालेली आहे आजपर्यंत। याच्याविषयी आपण अपडेट अगोदरही या ठिकाणी दिलेली आहे। त्याच्यानंतर जवळपास 100 कोटीचा फंड या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट सुद्धा झालेला आहे, तरी अजूनही या पोर्टलवर फंड डिस्ट्रीब्यूट झालेला अमाउंट अपडेट झालेला नाही। महत्त्वाचा मुद्दा, तुम्ही जे प्रश्न या ठिकाणी करत असता की पेमेंट जमा झालेले आहेत अजून क्लेम स्टेटस हा पेंडिंगच दाखवतं, तर मित्रांनो पोर्टल अजूनही अपडेट झालेलं नाही, म्हणून तुम्हाला अशा प्रकारचा प्रॉब्लेम तुमच्या क्लेम स्टेटस मध्ये दिसत आहे। ज्यावेळेस पोर्टल अपडेट होईल, अपडेट झाल्याच्या नंतर तुम्हाला क्लेम स्टेटस हा सक्सेसफुल दाखवणार आहे। म्हणून ज्या विद्यार्थ्यांना अजूनही क्लेम स्टेटस मध्ये पेंडिंग अशा प्रकारचा शो होते तर त्यांनी या ठिकाणी घाबरायचं कारण नाही, तुमची पेमेंट ऑलरेडी जमा झालेली आहे। क्लेम स्टेटस पेंडिंग दाखवतं याचा अर्थ तुम्हाला डबल पेमेंट या ठिकाणी डीबीटी तर्फे मिळणार नाही। फक्त आणि फक्त यामध्ये पोर्टल अपडेटचं काम या ठिकाणी झालेलं नाही, म्हणून तुम्हाला अजूनही त्या ठिकाणी क्लेम स्टेटस हा पेंडिंग अशा प्रकारचा शो होते। ज्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी पोर्टल अपडेट होईल, पोर्टल अपडेट झाल्याच्या नंतर तुमच्या क्लेम स्टेटस मध्ये तुम्हाला पेमेंट सक्सेसफुलचा मेसेज येणार आहे। ज्यांचा इयरली क्लेम होता त्यांना तर 42,000 रुपये या ठिकाणी वन टाइम मध्ये भेटतात, कारण की आरओ कडे एकदा जरी फॉर्म गेला, तुमचा एक फॉर्म जरी अप्रुव्हल झाला तर तुम्हाला डायरेक्टली 42,000 रुपये भेटतात। मंथली क्लेम हा फायदा की नुकसान यावर एक व्हिडिओ डिटेल मध्ये बनवलेला आहे, ज्यामध्ये आपण डिटेल्स मध्ये या मंथली क्लेम आणि इयरली क्लेम विषयी आपण बोललो होतो। आता ज्या विद्यार्थ्यांनी मंथली क्लेम केलेला आहे, मंथली क्लेम केल्याच्या नंतर त्यांना 2 महिन्याचे पैसे आले, 3 महिन्याचे आले, काही अजूनही पेंडिंग दाखवत आहे, म्हणजे पूर्ण मंथचे पैसे या ठिकाणी मिळालेले नाही, त्यांनी काही न करता आपल्या त्या क्लेमचा स्टेटस चेक करत राहायचं आहे, ऍक्सेप्ट आहे का रिजेक्ट आहे। कधी कधी चुकीचे अप्रुव्हल झालेले क्लेम सुद्धा डिलीट होऊ शकतात, म्हणून आपल्याला वेळोवेळी या पोर्टलवर चेक करत राहायचं आहे की आपल्या क्लेमचा स्टेटस काय आहे। तुमच्या 50% प्रश्नांचं सोल्युशन हा क्लेम स्टेटस चेक करणे हा राहणार आहे। तुम्हाला क्लेम स्टेटस कशा पद्धतीने चेक करायचं याचाही डिटेल व्हिडिओ आपण चॅनलवर अपलोड केलेला आहे। जर तुम्ही याला क्लेम स्टेटस जर चेक करता आलं तर तुम्हाला त्याचे 50% प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळणार आहे। क्लेम स्टेटस चेक केल्याच्या नंतर त्या ठिकाणी काय शो होतं आणि त्याचा काय मिनिंग आहे, अशा पद्धतीने तुम्हाला जर त्या ठिकाणी माहीत झालं तर तुमचा प्रॉब्लेम हा ऑटोमॅटिकली सॉल्व्ह होणार आहे, त्यावर तुम्हाला उपायही लवकर या ठिकाणी करता येणार आहे। म्हणून ज्यांचे मंथली क्लेम होते, मंथली क्लेम असल्यामुळे काही विद्यार्थ्यांचे डायरेक्टली वन टाइम मध्ये पैसे नाही आले, म्हणजे 2 महिन्याचे आले, 3 महिन्याचे आले, आरओ अप्रुव्हल झालेले आहेत, क्लेम स्टेटस पेंडिंग आहे, तरी पैसे या ठिकाणी त्यांचे आले नाही, तर 2 महिने 3 महिने आल्याच्या नंतर बाकीचेही पैसे तुमचे ऑटोमॅटिक येऊन जातात। फक्त त्या बजेटमध्ये जे फिक्स होतं त्या फिक्स झाल्याच्या नंतर तेवढे विद्यार्थ्यांना पैसे हे डिस्ट्रीब्यूट करतात आणि बाकी राहिलेले तुमची जे पेमेंट आहे ते नेक्स्ट स्टेजमध्ये तुम्हाला मिळून जाईल। एमएपीएस पोर्टलवर अजून एक मोठा प्रॉब्लेम आपल्याला पाहावयास मिळतो, तो म्हणजे वेबसाईटचा एरर। कधी कधी 500 इंटरनल एरर अशा प्रकारचा एरर येते, कधी कधी आपल्याला ज्यावेळेस लॉग इन करता इनव्हॅलिड क्रेडेन्शियल असं म्हणतं, कधी या ठिकाणी लॉग इन केल्याच्या नंतर जर आपल्याला काही चेक करायचं असेल तर डायरेक्टली लॉग आउट होऊन जातं। तर हा मित्रांनो वेबसाईटचा प्रॉब्लेम आहे, तुमचा कुठलाही प्रॉब्लेम या ठिकाणी नाही, तर हा लवकरात लवकर सॉल्व्ह करण्यासाठी डीबीटी काम करत आहे। ज्या विद्यार्थ्यांचे या ठिकाणी पैसे आलेले आहेत तर त्यांनी या ठिकाणी काही करायचं नाही, पण ज्या विद्यार्थ्यांची क्लेम स्टेटस अजूनही पेंडिंग आहे तर त्यांचा फिक्स डेट असं काही नसतो की तुमची पेमेंट कधी येणार आहे। ज्यावेळेसही पोर्टलवर काही अपडेट मिळेल तेव्हा तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून अपडेट देण्याचं काम करेल। खूप साऱ्या विद्यार्थ्यांना अजूनही प्रॉब्लेम आहे,
अकाउंट बद्दल ज्यावेळेस तुम्ही अप्रेंटिसशिप कंप्लीट केल्याच्या नंतर त्यावेळेस एक वेगळाच अकाउंट असतो आणि आधार लिंकला वेगळाच अकाउंट असतो. मग पैसे कोणत्या अकाउंटवर येणार? तर मित्रांनो, तुमच्या कोणत्या बँकेला आधार कार्ड लिंक आहे त्यावर तुमचे पैसे येणे हे डिपेंड राहणार आहे. जर तुम्हाला वाटत असेल की त्या बँकेमध्ये पैसे नको, तर त्याचा आधार कार्ड तुम्हाला डिॲक्टिव्हेट करायचं आहे आणि ज्या बँकेमध्ये तुम्हाला पैसे हवे आहेत त्या बँकेला तुमचा आधार कार्ड लवकरात लवकर लिंक करून घ्यायचं आहे. तुम्ही अप्रेंटिसशिपला कोणत्या अकाउंटवर पेमेंट जमा झाली याचं काही या ठिकाणी अडचण येणार नाही. फक्त एकच आहे, तुमच्या कुठल्या बँकेला आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे. याचं आधार कार्डचे महत्व या डीबीटी मध्ये खूप महत्वाचं आहे. जर आधार कार्ड तुमचा कुठल्याच बँकेला जर लिंक नसेल तर या ठिकाणी पेमेंट फेल होणार आहे. अजूनही खूप साऱ्या विद्यार्थ्यांना क्लेम स्टेटस मध्ये 0 सक्सेस दाखवतं पण पैसे आले नाहीत. मित्रांनो, असे जे कॅन्डिडेट आहेत की त्यांच्या क्लेम स्टेटस मध्ये 0 सक्सेस दाखवतं पण पैसे आले नाही, तर त्यांनी आपला आधार कार्ड कुठल्या बँकेला लिंक आहे हे चेक करून घेणं गरजेचं आहे. या ठिकाणी तुमचा जुन्या बँकेला जरी आधार कार्ड लिंक असेल तरी तुमचं त्या बँकेमध्ये पैसे डिस्ट्रीब्यूट होऊ शकतात. म्हणून एकच काम काळजीपूर्वक करायचं आहे, आधार कार्ड स्टेटस हा चेक करून घ्यायचं आहे. तो जर तुम्हाला माहित झाला कुठल्या बँकेला लिंक आहे, डेफिनेटली 100% त्याच बँकेमध्ये तुमचे पैसे जमा होतील. कुठल्याही बँकेला प्रॉपर पद्धतीनं आधार कार्ड सीडिंग असणं गरजेचं आहे. जर असेल तर तुम्हाला पैसे मिळतील, नाही तर अदरवाईज तुम्हाला त्या ठिकाणी पेमेंट फेल अशा प्रकारचा मेसेज पाहाव्यास मिळेल. मित्रांनो, अजूनही MAPS क्लेमची योजना आणि रजिस्ट्रेशन बंद झालेली नाही. आपण या नोटिफिकेशनच्या माध्यमातून अगोदर एक लेटर ही 25 तारखेची लास्ट डेट आहे हे पाहिलं होतं, पण आज ते लेटर या ठिकाणी डिलीट करण्यात आलेलं आहे. म्हणजेच अजूनही ही योजना या ठिकाणी बंद झालेली नाही. क्लेम सबमिशन अजूनही चालू आहे. क्लेमला अप्रुव्हल देणं हे अजूनही या ठिकाणी चालू आहे. पण ज्याने अजूनही या पोर्टलवर MAPS चा क्लेम सबमिट केला नसेल तर त्यांनी आपला क्लेम हा लवकरात लवकर प्रॉपर पद्धतीने जर तुम्ही फिल केल्यानंतर तुम्हाला पैसे हे ऑटोमॅटिक तुमच्या बँक खात्यामध्ये व्यवस्थित अप्रुव्हल मिळून जाते. तुम्ही जर अजूनही चुकीचा क्लेम या ठिकाणी सबमिट करत असाल तर तो रिजेक्ट होणार आहे. रिजेक्ट का होतात, काय रिझन असतात, त्याचे संपूर्ण डिटेल व्हिडिओ आपण चॅनलच्या माध्यमातून अपलोड केलेले आहेत. फक्त गरज आहे ते तुम्हाला पाहण्याची आणि तुम्हाला ती माहिती करून घेण्याची. जर तुम्हाला माहिती करून घेतली तर तुम्हाला प्रत्येक येणाऱ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन तुम्ही स्वतः या ठिकाणी करू शकता. म्हणून अजूनही ज्यांनी या ठिकाणी क्लेम सबमिट केला नाही त्यांनी लवकरात लवकर आपला क्लेम हा प्रॉपर पद्धतीने सबमिट करून घ्या. क्लेम रायझर अशा प्रकारचा मेसेज विद्यार्थ्यांनी खूप सारे मेसेज दाखवतात आपल्याला की क्लेम रायझर दाखवतात. तर क्लेम रायझर म्हणजे तुमचा HR अप्रुव्हल बाकी आहे. म्हणजे तुमच्या इस्टॅब्लिशमेंटमध्ये ज्या तुम्ही काम करता, ज्या कंपनीमध्ये तुम्ही काम करता त्यांचं अप्रुव्हल अजूनही बाकी आहे. तर तुमच्या त्या HR बोलून तुम्हाला ते अप्रुव्हल करून घ्यायचं आहे. जर काय त्रुटी वगैरे दिसत असेल तर तुम्हाला त्याच ठिकाणी रिजेक्ट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ते व्यवस्थित प्रॉपर HR कडून अप्रुव्हल झालं तर RO अप्रुव्हलला तुम्हाला काही अडचण येणार नाही. ज्यांचं RO अप्रुव्हल बाकी आहे त्यांनी जवळच्या BTRI ऑफिसला जाऊन भेटायचंय. तुम्हाला RO अप्रुव्हल हे लवकरात लवकर मिळून जाईल. ज्यांचं आधार इनॅक्टिव्ह मुळे पेमेंट फेल झालेलं आहे त्यांनी या ठिकाणी आपलं आधार कार्ड फक्त ऍक्टिव्ह करून घ्यायचंय. बाकी तुम्हाला काही करायची गरज नाही. ऑटोमॅटिक तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे मिळून जातील. फक्त तुम्हाला या ठिकाणी वेळ मात्र लागणार आहे. मित्रांनो, या MAPS क्लेम बाबत आपण अशाच प्रकारची नवीन माहिती आणि अपडेट तुमच्या समोर घेऊन येत असतो. म्हणून चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या नवीन अपडेट आणि माहिती सोबत. तोपर्यंत नमस्कार.